आपण पाहत आहात महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव आणि अचूक विश्लेषण। ही माहिती कोणत्या अफवा किंवा अंदाजावर आधारित नाही, तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बाजार समित्यांनी अपडेट केलेल्या डेटावर आधारित आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बाजार समित्यांमध्ये आज सर्वाधिक आवक आहे अशाच टॉप 10 बाजार समित्यांचा डेटा आम्ही निवडलेला आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडणारीच माहिती मिळेल। म्हणूनच सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभाव तुम्हाला आमच्या चॅनेलवरच मिळतात। आजच्या सोयाबीनच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर राज्यात काही निवडक बाजार समित्यांमध्ये 6,000 रुपयांच्या वरचे मजबूत दर स्पष्टपणे दिसून येत आहेत। सर्वात आधी वाशिम बाजार समिती। आज इथे 3,300 क्विंटल इतकी चांगली आवक असून सोयाबीनला 6,320 रुपये असा आजचा सर्वाधिक दर मिळालेला आहे। याचा अर्थ वाशिम बाजारात दर्जेदार मालाला जोरदार मागणी आहे। त्यानंतर जालना बाजार समिती। इथे 5,381 क्विंटल इतकी मोठी आवक असूनही सोयाबीनला 6,000 रुपयांपर्यंतचा दर मिळालेला आहे। मोठी आवक असूनही दर टिकून राहणे हे बाजारासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत। बाभुळगाव बाजार समितीमध्ये आज 6,055 रुपये असा उच्च दर नोंदवला गेला आहे, जो 6,000 रुपयांच्या आसपास असल्यामुळे या बाजारातही खरेदीची ताकद दिसून येते। माजलगाव, अमरावती, अकोला आणि जळगाव या बाजार समित्यांमध्ये दर 5,200 ते 5,350 या मर्यादेत फिरताना दिसतात, म्हणजे या ठिकाणी बाजार सध्या स्थिर अवस्थेत आहे। हिंगणघाट आणि उमरेड या बाजारांमध्ये दर साधारण 5,350 रुपयांच्या आसपास आहेत, तर मूर्तिजापूर बाजारात दर 5,650 पर्यंत गेलेला आहे। एकूण चित्र पाहिले तर आजच्या डेटामध्ये वाशिम, जालना आणि बाभुळगाव या बाजार समित्यांमध्येच सोयाबीनचे सर्वात मजबूत दर मिळत आहेत। सोयाबीनचा शासकीय किमान आधारभूत दर 5,328 रुपये असा निश्चित करण्यात आलेला आहे। आजच्या बाजारभावाशी तुलना केली तर वाशिम 6,320 रुपये, जालना 6,000 रुपये आणि बाभुळगाव 6,055 रुपये हे सर्व दर MSP पेक्षा जास्त आहेत। म्हणजे आजच्या डेटामध्ये काही बाजार समित्यांमध्ये MSP पेक्षा चांगले दर मिळत आहेत, तर काही ठिकाणी दर अजूनही MSPच्या आसपास स्थिर आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त भाव न पाहता मालाची गुणवत्ता, बाजार समितीची निवड आणि विक्रीची योग्य वेळ या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी सल्ला। आजच्या बाजारस्थितीनुसार ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा, स्वच्छ आणि ओलावा कमी असलेला सोयाबीन आहे त्यांनी शक्य असल्यास वाशिम, जालना किंवा बाभुळगाव या बाजार समित्यांकडे लक्ष द्यावे। ज्या ठिकाणी दर 5,200 ते 5,400 दरम्यान आहेत तिथे मालाची गुणवत्ता सुधारून किंवा थोडा वेळ थांबून भाव वाढीची वाट पाहणे हा एक विचार करण्याजोगा पर्याय ठरू शकतो। माल साठवण्याची क्षमता नसेल तर आज जिथे दर स्थिर आहेत तिथेच विक्री करून पुढील जोखमीपासून स्वतःला वाचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे। अशाच प्रकारे दररोजचा अचूक बाजारभाव, प्रामाणिक विश्लेषण आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा सल्ला तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।